हॅलो फ्रेंड्स, आज नवनाथ अवताडे आणि अगस्त मिश्रा यांनी एक मीटिंगचा त्यांचा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की नवनाथ अवताडे आणि अगस्त मिश्रा यांच्यामध्ये फार मिसअंडरस्टँडिंग होत्या. अगोदर एका व्हिडिओ म्हणजे एका मीटिंगमध्ये नवनाथ अवताडेंना म्हणजे अगस्त मिश्रांनी शिव्या दिल्या होत्या किंवा एकमेकांना शिव्या दिल्या होत्या, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. तर त्या मिसअंडरस्टँडिंग त्यांच्या दूर झालेल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दोघं गोरगरिबांच्या पैशासाठी फार विचार करत आहोत आणि आमचं एकच गोष्ट आहे की गोरगरिबांचा पैसा मिळाला पाहिजे. मीटिंगची सुरुवात अशी झाली की सगळ्यात पहिलं अगस्त मिश्रा यांनी हे सांगितलं की कशा पद्धतीने अगस्त मिश्रा चोर आहे असं नरेशन क्रिएट करण्यात आलं बाकीच्या डायरेक्टर्सकडनं, किंवा कसं अगस्त मिश्राने सगळे पैसे घेतले आणि तो तिकडे बाहेर देशात जाऊन बसलेला आहे, तो भारतामध्ये सुद्धा नाही आहे. तर अशा पद्धतीचं नरेशन सेट केलं की जेणेकरून अगस्त मिश्रा खाली लोकांपर्यंत येणारच नाही आणि तो बोलूच शकणार नाही. त्याने पोलिसांना मॅनेज केलेला आहे, पोलीस पण त्याच्या दबावाखाली आहेत, असं वेगवेगळ्या पद्धतीनं नरेशन सेट केलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी खूप ऐकून घेतलं, सगळ्यांनी मलाच बलीचा बकरा बनवला, सगळ्यांनी स्वतः मलई खाल्ली आणि माझं नाव खराब केलं. नवनाथ अवताडे ह्यांनी मार्केटिंग केली, आमच्या दोघांचेच नावं खराब केले. म्हणजे जो काही 36 ते 40 मिनटाचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये अगोदरचे 15 ते 20 मिनटं हे फक्त त्यांनी एवढंच सांगितलं त्याच्यामध्ये की कसं आमचं नाव खराब झालं, कसं सिस्टम खराब झाली, कसं हे झालं ते झालं. त्यानंतर मग कुठेतरी ते की सोल्युशनवर काय आता याच्यावरती सोल्युशन आहे किंवा आम्ही प्रयत्न करत आहोत याच्यावरती सोल्युशन काढण्याचं हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. तर त्यांचं म्हणजे एक त्यांच्या बोलण्यातनं एकच कळतं की त्यांनी सर्वात प्रथम हे सांगितलं की मे महिन्यामध्ये जेव्हा हा प्रॉब्लेम सुरू झाला होता, 1-1.5 महिना सिस्टम बंद होती, त्यावेळेस वरती सोल्युशन आहे आणि आपण ते सोल्युशन काढू शकतो असं मी सगळ्या डायरेक्टर्सला सांगितलं होतं, फ्रँचायझीसला सांगितलं होतं. परंतु त्या लोकांची काही सोल्युशन काढण्याची मानसिकता नव्हती आणि ते स्वतःहून पुढे कधीच आले नाही की आहे ठीक आहे आपण सोल्युशन काढू, आणि त्यांनी सगळे पैसे खाल्लेले आहेत असं डायरेक्ट आरोप त्यांच्या ह्या बोलण्यातून दिसत होता. त्यानंतर ते म्हणे की मी पण मिडल क्लास फॅमिलीतनंच येतो आणि मलासुद्धा गोरगरिबांचा गेलेला जो पैसा आहे तो परत द्यायचा आहे, परंतु माझ्याकडे जी इक्विटी आहे किंवा जे पैसे आहेत ते फार कमी प्रमाणात देण्यात आलेले आहेत आणि तेवढ्याशा पैशामध्ये हे सगळं सिस्टीम उभा करणं अवघड आहे. तरीसुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही त्याच्यावरती काम करत आहोत. तर सगळं संभाषण झालं, त्याच्यात काय नाही, फक्त काय झालं काय नाही झालं काय आणि आम्ही सोल्युशन काढणार आहोत एवढंच होतं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की वेनसडे आणि थर्सडे या 2 दिवसापैकी एका दिवशी आपण म्हणजे आम्ही सोल्युशन काढलेलं आहे, एकदम टेक्नॉलॉजी बेस सिस्टमॅटिक असं सोल्युशन आहे की ज्याच्यामध्ये मॅन्युअल इंटरफेरन्सचा कसलाच म्हणजे कुठल्याच माणसाचा हस्तक्षेप नसणार आहे, सगळं सिस्टमॅटिकली असणार आहे. आणि पुन्हा जी सिस्टम कोलमडली होती आपली ती सिस्टम पुन्हा नव्याने उभारायची आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोरगरिबांचे पैसे गेलेले आहेत किंवा जे असे लोक की ज्यांनी पैसे गुंतवले आणि त्यानंतरच हे सगळा घोटाळा झाला आणि पैसे यायचे बंद झाले, ज्यांनी एकही रुपया ज्यांच्याकडे रिटर्न गेलेला नाही, अशा लोकांना आम्ही सर्वात प्रथम प्रायोरिटी देणार आहोत. किंवा जे यंग जनरेशन आहे ज्यांचे पैसे त्याच्यात गुंतलेले आहेत आणि त्यांनी कुठल्याच पद्धतीचा परतावा त्यांना मिळालेला नाही, त्या लोकांना आम्ही प्रथम प्रायोरिटी देणार आहोत. आणि ती प्रायोरिटी देताना बाकीच्यांनी ज्यांना पैसे ऑलरेडी थोडेफार मिळालेले आहेत त्यांनी पण समजून घ्यावं अशी विनंती त्यांनी केलेली आहे. त्यानंतर मीटिंगच्या शेवटी नवनाथ सरांनी म्हणजे नवनाथ अवताडे जे आहेत ते काय म्हणे की आम्ही खूप सोल्युशनवर काम करत आहोत, 3 मीटिंगमध्ये आम्ही सोल्युशन आणलं होतं, ही आजची 2री मीटिंग होती आणि वेडनेसडेला 3री मीटिंग असणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण 1 ते 1.5 तासामध्ये प्रॅक्टिकली सोल्युशन दाखवणार आहोत की आपण काय सोल्युशन्स तयार केलेलं आहे. आणि तिथं सगळे MFA AFP काय ते ABP मेंबर्स वगैरे सगळे मेंबर्सला तिथं ओपन म्हणजे सगळ्यांसाठी ओपन प्लॅटफॉर्म आहे, सगळ्यांना तिथं इन्व्हाइट केलेलं आहे.
हे पण त्यांनी सांगितलं की मागच्या मीटिंगमध्ये कोणीच नव्हतं, तर ह्या मीटिंगमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि सॅटर्डे संडेला क्वेश्चन आन्सर सेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे शिव्या न देता किंवा काही आरोप न करता आम्हाला शिष्टाचाराने प्रश्न विचारा, आम्हीसुद्धा शिष्टाचाराने प्रश्न देऊ. अगस्त मिश्रा म्हणतात की तुम्ही जर आम्हाला शिव्या दिल्या तर मी सुद्धा तुम्हाला शिव्या देईल, कारण मी चोर नाही आहे आणि तुम्ही बदतमीजी केली तर मी सुद्धा बदतमीजी करणार. म्हणजे अशा पद्धतीची ही एकंदरीत मीटिंग होती, ज्याच्यामध्ये फक्त 2च व्यक्ती होते. एक होता नवनाथ अवताडे आणि एक होता अगस्त मिश्रा. आता यांच्या बोलण्यावरती जे ते म्हणजे इतके होपफुली बोलत आहे की बुधवारी आम्ही सोल्युशन आणणार आहे, सिस्टमॅटिक सोल्युशन आणणार आहे. होप सो तेच पॉझिटिव्ह असावं आणि त्याच्यातनं खरंच ज्यांचे खूप म्हणजे मेहनतीचे पैसे त्याच्यामध्ये गेलेले आहे, सामान्य जनतेचे पैसे गेलेले आहेत, त्या लोकांचे पैसे भेटावेत. जसं ते बोलत आहेत तसं त्यांनी करावं. आणि एकंदरीत ह्या सगळ्या मीटिंगबाबत तुमचं काय म्हणणं आहे आणि खरंच असं वाटतं का की याच्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स येईल? कारण नवनाथ अवताडे तर फार म्हणे आम्हाला हिस्ट्री क्रिएट करायची आहे, जे कोणी नाही करून दाखवलं ते आम्हाला करून दाखवायचं आहे. म्हणजे ज्यांच्या बंद पडलेल्या कंपन्या होत्या त्या बंदच पडल्या, परंतु आम्हाला पुन्हा नव्यानं उभा करायचं आहे. तर बघू काय आता यांच्या शब्दाला किती महत्त्व द्यायचं हे तर खरंच आता माहिती नाही आहे. तर तुम्हाला प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.